आता इथं काम झालं नाही आहे, तर ते डेट ऑफ ॲडमिशन चुकली आहे म्हणून तो फॉर्म त्रुटीत गेला आहे. आता डबल फॉर्म भर लागते, डबल इथं व्हेरिफिकेशनसाठी यायला लागते, तर या लागणार आता 2-4 दिवस लेट जाते. आणि त्या 2 लेक्चरही गेले तिच्यात. पाहिजे आता वेळ जाणवते का, तर 11 वाजले, 1-1.5 घंटा पाहिजे झाले कॉलेजमध्ये. पाहतो मग जाऊ का, जातो का नाही जातो. ठीक आहे. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे सुमित. तुमचं स्वागत आहे आज माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज माझ्या ब्लॉगचं आहे ते 37. तर मी आता गेलो होतो दिवसाले ते स्कॉलरशिपचं करायला व्हेरिफिकेशन, पण ते व्हेरिफिकेशन नाही झालं कारण की ते डॉक्युमेंट्समध्ये ॲडमिशन डेट म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरण्यात ॲडमिशन डेट चुकली म्हणून. तर आता तो फॉर्म त्रुटीमध्ये जाईन, त्रुटीचा SMS मग आयले येईन, मग डबल फॉर्म तो भरता येईन आम्हाला, मग ऑनलाईन डबल. मग तर असं आहे, आता 11:30 वाजले, कॉलेजमध्ये जातोच मी. तरी 2 लेक्चर तर गेलेच आहे. अधिक 11:30 वाजले म्हणजे 12:30 1 होतेच मला जायला इथं कॉलेजमध्ये. जेवण वगैरे झालं, आता ठीक, फक्त पॅन्ट घातलाच आहे, शर्ट बदलतो, निघतो. मग आईले पण कंपनीत जावं लागते, ताई पण येते सोबत. मग याच्या वेळेस पेट्रोल वगैरे टाकून दिलं, पेट्रोल काहीच नव्हतं. तर चला मग. A few moments later. आता माझी तयारी झाली आहे कॉलेजासाठी, आता कॉलेजला चाललो. इथे या ट्रॅक्टर ट्रक का झाला आहे. आता इले कंपनी सोडला. चल मग जा. बॉटल इले घेतली आहे ना, माझी बॉटल आहे ना. हां, आताच चालू वाटते बाय आताच चालू वाटते. हो काय, हो चल मग. आता आईले सोडलाय, आता मी चाललो कॉलेज. इकडूनच जावं लागते. ही रेमंड कंपनी आहे MIDC मध्ये. रेमंडचे कपडे बनते, या मोठी कंपनी आहे इथं. आता मी पोहोचलो आहे कॉलेजमध्ये. 12:30 वाजले, 10 मिनटं टाईम आहे. नंतर ब्रेक होईल, नंतर ब्रेकमध्ये येईन क्लासमध्ये. आता लेक्चर सुरू असन, खतम होत आलं असन. ते स्कॉलरशिपचं काम आजही झालं नाही, अधिक 2-3 दिवस लागल. म्हणते डबल फॉर्म भरला लागते का नाही म्हणून. गाडी तर पार्क केली आहे, तर जातो मग. आता मी इथं झाडापाशी बसलो आहे. 12:30 वाजायचे, नंतर जातो मग वर्गात 12:30 वाजले. A few moments later. झाला वाटते, सर्व पोरं निघाले बाहेर क्लासमधून. तर मी जातो क्लासमध्ये. पेपर आहे इजीचा असा. हाईट जे घ्यायची होती तर ते प्लेन स्केल मध्ये किती घेतो. 1 hour later. आता लेक्चर वगैरे झाले आणि ती शीट घेतली. ते इजीचा पेपर होता, तर ज्यांना 10 पैकी कमी मार्क्स आहे त्यांना रिपीट 6च्या 6 क्वेश्चन लिहून लावले आहे सरांनी. तर त्याची शीट घेतली आहे, ते सोमवारपर्यंत द्यायला लागते सरले. आणि मग आता मी चाललो घरी.
हेल्मेट वगैरे घालतो चलतो मग. आता मी पहिले मामाची चाललो, तिथे मामाजीच्या माझे वस्तू राहिले आहे काहीतरी, तर ते घेऊन देतो, नंतर गावात जातो. मोबाईल पैसे काय, मोबाईल पैसे काय. कालपासून इथं बसले का म्हटलं, आम्ही गेलो त्यापासून. हा पैसे आला काय. दूध घेतलाय तर मामाच्या इथून. आता चाललो मी गावले, म्हणजे घरी चाललो मी. तर आता आलो मी घरी. घर वगैरे साफसूफ करून फ्रेश वगैरे येऊन भेटतो मी तुम्हाला. घर वगैरे झाडून टाकतो, भेटतो. A few moments later. तर आता मी फ्रेश झालो आहे, चहा वगैरे पितो, नंतर मग थोड्या वेळ मोबाईल पाहिजे, नंतर अभ्यास करू. चला आता आमचं मोबाईल फोन झाला आहे. वियान पण आलता गेम खेळायला इथं. मॅटावनी झोपला होता. ती मम्मी बोलावते आता कांटी तुले, आता कांटी तुले. तर आता मी अभ्यास करून घेतो. आज केमिस्ट्री आणि मॅथ तर कॉलेजमध्येच लिहिलं आहे मी ना. मॅथचे ते 4 इयर्स सिरीज एक्सपान्शनचे गणित शिकवले होते आज, 2 गणित ते झाले आहे लिहून. कॉलेजमध्येच लिहिली होती. केमिस्ट्रीची पूर्ण हे लिहायचे नोट्स, इलेक्ट्रिकलची पण नोट्स लिहायचे आहे कम्प्लीट. आज पहिले इलेक्ट्रिकल मॅथ्स 2चा लेक्चर मिस झाला म्हणजे घरूनच निघायला वेळ झाला होता, कामं होती कोणी आज म्हणून. तर मग आता ते लिहून काढतो. आणि मग इझीच आहे ते, डायग्राम काढायला लागते, पण ते सोमवारपर्यंत सरले सबमिट करावं लागते, तरी नंतर काढता येईल. A few moments later. कमी झाला ना मग आराम पडते, मग जेवते लागते अन्नावर. सच्या तिकडे सिटीत गेला होता, तर मग सच्याला फोन दे रिमोट दे, रिमोट दे ते अभी दे ना बे, दे ना. सुस्त झाली आहे ती बिलकुल, सुस्त झाली आहे, सुजली पायावरून पोट झालं एवढं, डेबरं पाय झाले बंपरच्या बंपर.
मग आता ते साडीनं माळी पहिले दुकानात दिवशी झाला. मग आता पूर्वी कालपासून गाऊन घालून देऊन राहिली. बरं ते काय करता दुका पुढे शरम येते. हा घे घे घे. मगाशी अंगावरचं पांघरूनच नाही काढलं. आम्ही गेलो तर आज म्हणते अंग गरम लागून राहिलं होतं. मग तिला थंडी लागली म्हणजे मगाशी आणि अंग गरम आलं होतं म्हणजे तिचं. तर मग तापीची गोळी दिली म्हणून मी तिले एवढंसं ज्यूस काढला म्हणून गरम पोळीचा गोळी दिली म्हणजे. तर झोपली आहे मी पांघरून घेऊन झोपली होती चांगली. सध्या गेला उठवाली आत्या करून अंगावरचं पांघरूनच नाही. मुले म्हणजे पाय बरं म्हणे घालून म्हणे अशी मुंडकं घालून 1 hour later. तर आता गाडीला खोय घातली आहे मी ना. मग अभ्यास वगैरे झाला आहे. केमिस्ट्रीचं लिहायचं आहे आणि इलेक्ट्रिकलचं पूर्ण लिहिलं. इजीचं पण व्हायचं आहे. ते जे टेस्टमध्ये आले होते क्वेश्चन ते पूर्ण लिहून आणायला सांगितले होते. म्हणजे ड्रॉ करून आणायला सांगितले होते आणि ते सोमवार पण सबमिट करावं लागते. म्हणून ते उद्या पाहिजे करायचं आहे. तर मग जेवण वगैरे झालं आहे. आता गाडीला खोय घातली सांगितलं. तर मग असा होता आजचा व्लॉग. जर आवडला असेल तर कमेंट करून सांगा. मी भेटतो तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. आज के लिए फिलहाल इतना ही। आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है। दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है। इसलिए आज के लिए इतना ही।